नमस्कार. तालुका कडेगाव उपवळे मायणी या ठिकाणी संत नामदेव सप्ताह अखंडपणे चालू आहे आणि तो संत नामदेव सप्ताह गेली कित्येक पिढ्या चालू आहे. त्याविषयी सांगितलेली माहिती पहा. उपवळे मायणी तालुका कडेगाव येथील पारायण सप्ताह जवळजवळ 60-70 वर्षापासून चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायण. त्याच्या अगोदर कीर्तन सेवा ही बाहेरून वारकरी येऊन पंढरी आषाढी यात्रेला आल्यानंतर इथं उपायाला मुक्कामाला येऊन इथं ती सेवा देत होती. ही कीर्तन परंपरा आणि हरिनाम सप्ताह इतका जुना आहे, त्याची नोंद कुठंच नसल्यामुळे आम्हाला नक्की ती तारीख सांगता येत नाही. त्याला बराच काळ निघून गेलेला आहे. पण 60-70 वर्षापासून हरिनाम सप्ताहाबरोबर ज्ञानेश्वरी पारायणाचं बी चालू आहे आणि त्याबरोबर आम्ही नामदेव समाधी सोहळ्याचं जे काय कार्यक्रम असतो तो दुसऱ्याशी घेत असतो. उपवळे मायणी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे हरिनाम सप्ताह हा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्याचं साल किती साली चालू झाला हे आम्हा कुणाला ज्ञात नाही. आता जवळजवळ आम्ही 80-90 वर्षे वयाच्या ज्या पिढीतील लोक आहेत त्या लोकांशी संपर्क साधला, त्यांनाही विचारलं तरी ते म्हणतात की सप्ताह कधी चालू झाला हे आम्ही सांगू शकत नाही. परंतु ज्ञानेश्वरी वाचन हे जवळजवळ 60 ते 70 वर्षापूर्वी चालू झाले. त्यावेळेपासून आजपर्यंत ते अखंडपणे चालू आहे. आणि ज्ञानेश्वरी वाचन झाल्यानंतर काल्याचं कीर्तन होतं. काल्याच्या कीर्तनच्या दुसऱ्या दिवशी संत नामदेव महाराज यांची समाधी सोहळ्याने कीर्तन होतं. सोहळ्यासाठी खास आषाढी एकादशी झाल्यानंतर पंढरपूरवरून वारकरी आमच्या गावाला येतात. या सप्त्याला वारकरी येतात. हे खूप मोठं आमचं भाग्य आहे. आमच्या कितीतरी पिढ्यांचं भाग्य आहे, मागच्या आणि पुढच्या. आणि हा सप्ताह असाच अखंड चालू राहणार आहे. त्यामुळे पिढ्याचा आमच्या उद्धार होऊन आमच्या पिढ्यांना त्याची संजीवनी म्हणून आम्हाला मिळणार आहे. संत नामदेव सप्ताहात अखंड हरिनामाचा गजर होतोच, परंतु येथे प्रामुख्यानं वैशिष्ट्य असं सांगावं लागेल की हा सप्ताह जो असतो ना, या सप्ताह जो चालू आहे या गावामध्ये विशेषतः प्रामुख्यानं एकही शिंपी समाजाचं म्हणतो ना, शिंपी समाज घर नाही तरी देखील इथं भक्ती निष्ठा या मार्गाने संत नामदेवांची सेवा केली जाते. त्यांचं भजन कीर्तन केलं जातं. एक आदर्श उदाहरण आहे असं म्हणावं लागेल.